विकेटच्या दोरखंडांनी मला वेढले असले तरी मी तुमचा नियम विसरत नाही. शनिवार 11 एप्रिल 2026. आज सकाळी आमच्या ध्यानासाठी मी सेंट मार्क अध्याय 16 श्लोक 13 नुसार सुवार्तेतून निवडले आहे. आणि त्यांनी परत जाऊन बाकीचे सांगितले, पण त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. सुप्रभात मित्रांनो. मरिया आणि इतर शिष्यांनी पुनरुत्थान झालेल्या प्रभूची भेट घेतली, जाऊन शिष्यांना त्याबद्दल सांगितले. त्यांनी ऐकले, पण त्यांचा विश्वास बसला नाही. या श्लोकाचे आपण मनन करूया. या सकाळच्या ध्यानाची थीम आहे ऐकणे आणि विश्वास ठेवणे. येशू मेलेल्यातून उठला, मृत्यूचा पराभव केला, अंधाराच्या सर्व शक्तींचा पराभव केला. त्यावेळी त्याला ठार मारण्यासाठी त्याच्यावर विजय मिळविणाऱ्या प्रत्येक शक्तीचा पराभव केला. पण मग परमेश्वर हा जीवन व मृत्यूवर परमेश्वर आहे. परमेश्वर हा विश्वाचा स्वामी आहे. आणि आता तो मेलेल्यातून उठल्यानंतर प्रथम तो मरियेला दिसला आणि नंतर इम्माऊसकडे जाणाऱ्या दोघांना तो दिसला. त्या दोघांनीही परत जाऊन परमेश्वराला भेटण्याचा किंवा पुनरुत्थान झालेल्या प्रभूला भेटण्याचा अनुभव सांगितला. त्यांनी त्यांचे ऐकले, पण त्यांचा विश्वास बसला नाही. कारण हे कल्पनेच्या पलीकडचे काहीतरी होते. प्रत्येक व्यक्तीच्या समजुतीपलीकडचे होते की जो मेलेला होता, ज्याला थडग्यात पुरले गेले आहे तो जिवंत होऊ शकतो. हे काहीतरी अलौकिक होते. ही गोष्ट कोणाच्याही कल्पनेपलीकडची होती. आणि म्हणूनच येशूने त्यांना त्याच्या दुःखाबद्दल, मृत्यूबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल सांगितले असले तरी ते विश्वास ठेवू शकले नाहीत कारण हे काहीतरी अशक्य आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रसंग येत असतात. जेव्हा आपण लोकांची साक्ष ऐकतो आणि मग आपण विश्वास ठेवू शकत नाही कारण ते अनैसर्गिक, अकल्पनीय आहे. परंतु मग आपण त्या परमेश्वराला समजून घेणे आवश्यक आहे ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले, ज्याकडे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान यांवर सामर्थ्य आहे. त्याला सर्व प्रकारे जीवनावर अधिकार आहे. मृत्यूला पराभूत करण्याचा अधिकार त्याच्याकडे आहे. म्हणून आपण आपल्या प्रभूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवूया, कारण तो पृथ्वीवर आणि येणाऱ्या राज्यात आपली आशा आहे. प्रार्थना. कृपाळू देवा, स्वर्गीय पित्या, आम्हाला तुमच्याकडे पाहण्यास, तुमच्यावर आणि तुमच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास मदत करा. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.